तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भिंतीला प्लास्टर कशा प्रकारे करायचे आहे ते. तर सुरुवातीला मंडळी एखाद्या बाल्टीमध्ये सिमेंट पाणी बनवून घ्यायचे आहे. सिमेंट पाणी बनवत असताना सिमेंट पाणी एकदम पातळही नसावे आणि एकदम घट्टही नसावे. सिमेंट पाणी बनवल्यानंतर मंडळी ज्या भिंतीला प्लास्टर करायचे आहे त्या भिंतीवर साधे पाणी मारून घ्यायचे आहे. जर भिंत आधीच ओली असेल तर भिंतीला पाणी मारू नये. या व्हिडिओमधील भिंत खालच्या बाजूने आधीच ओली आहे, त्या ठिकाणी पाणी मारलेले नाही. पाणी मारल्यानंतर मंडळी सुरुवातीला जे आपण सिमेंट पाणी बनवलेले होते ते आता या भिंतीला डब्याने मारायचे आहे. किंवा तुम्ही एका घमिल्यामध्ये 2 कवचे मसाला घेऊन त्यामध्ये 2 डबे सिमेंट पाणी टाकून पूर्ण मिळवून घेतल्यानंतर तुम्ही ती भिंतीला कवच्याने मारू शकता. त्यानंतर मंडळी जी भिंत आधीच ओली असते तिला सिमेंट पाणी न मारता सुके सिमेंट मारून घ्यावे. मंडळी, सुके सिमेंट मारण्याचे कारण हेच आहे की जेव्हा आपण भिंतीला मसाला मारल्यानंतर फिनिशिंग करायच्या वेळेस खूप त्रास होतो. जर तुम्ही त्या ओल्या भिंतीला सिमेंट पाणी मारले तर फिनिशिंगच्या वेळेस खूप त्रास होतो. त्यामुळे ओल्या भिंतीला सुके सिमेंट मारावे. त्यानंतर मंडळी सिमेंट पाणी आणि सुके सिमेंट मारल्यानंतर आता भिंतीला मसाला मारायचा आहे. त्याला छापणे असेही म्हटले जाते. भिंत छापल्यानंतर मंडळी त्यावर फिरवायचं आहे बॉटम. सुरुवातीला बॉटमने प्लास्टरला एका बाजूने लेवल करून घ्यायचे. त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने प्लास्टरला लेवल करून घ्यायचे. दोन्ही बाजू लेवल झाल्यानंतर बॉटम दोन्ही लेवलवर ठेवून आडवा फिरवायचा आहे.
त्यानंतर मंडळी बॉटम फिरवल्यानंतर प्लास्टरला असे मोठे गड्डे पडतात, त्यावर मसाला मारायचा आहे. मसाला मारल्यानंतर मंडळी त्यावर फिरवायचा आहे हा लाकडी रंदा. रंदा फिरवल्यानंतर मंडळी असे छोटे छोटे गड्डे राहिलेले असतात, त्यावर मसाला मारून हा छोटा लाकडाचा गुटखा फिरवायचा आहे. त्यानंतर मंडळी सगळे गड्डे बुजवल्यानंतर एका घमेल्यामध्ये थोडा मसाला घेऊन त्यामध्ये पाणी टाकून असा पतला झारा बनवायचा आहे. झारा बनवल्यानंतर मंडळी जुने प्लास्टर आणि नवीन प्लास्टर यांच्या जॉईंटवर ते मारायचे आहे. मंडळी झारा प्लास्टर मारल्यानंतर त्यावर फिरवायचा आहे गुटखा. मंडळी गुटखा फिरवल्यानंतर दोन्ही प्लास्टरच्या जॉईंटवर जर तुमच्याकडे फोम असेल तो फिरवायचा आहे किंवा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे जॉईंटवर हाताने पाणी मारून घ्यायचे. त्यानंतर मंडळी त्यावर फिरवायची आहे ही फंटी. फंटी फिरवल्यानंतर मंडळी अशा पद्धतीची फिनिशिंग येईल. तर मंडळी प्लास्टर करण्याच्या पद्धतीपैकी ही एक पद्धत आहे. अशा वेगवेगळ्या मिस्त्रीची वेगवेगळी पद्धत प्लास्टर करण्याची असू शकते. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तर भेटू आता आपण नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.